कोलम या संघाच्या बाजूनं पद्माकर आणि त्याच्या जोडीनं सलामीसाठी आलाय रोहन हा खेळाडू। नक्कीच रोहन या नावाचा विचार केला तर भिवंडी विभागातलं एक मोठं नाव आहे अंजूर गावाचं सिद्धिविनायक अंजूर संघाचा स्टार रोहन तरे। आता इथे या मॅच मध्ये या रोहनला देखील आणि या पद्माकरला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल। मोहन आहे आणि सलामीची जोडी इथे सज्ज झाली आहे। गेम इज ऑन, सामना लगेच सुरू होईल। क्षेत्रक्षण इथे पाहूयात, एक क्षेत्रक्षक सचिन तेंडुलकर स्टँड समोर बरोबर उभा आहे काऊ कॉर्नरला, एक क्षेत्रक्षक डीप मिड विकेट आणि कांबा संघाचा 12th मॅन इथे आमच्या सोबत जॉईन झालाय। आपलं देखील हार्दिक स्वागत। पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय। पहिलाच बॉल इथे लीडिंग आहे, चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे अफलातून झेल आणि झेल टिपल्यानंतर तत्बलचं सेलिब्रेशन आणि पहिल्याच बॉल वरती इथे झालेला खेळाडू बाद पद्माकर। पहिल्या मॅच मध्ये तब्बल 40 धावा इंडिव्हिज्युअल कुठल्या होत्या? शून्यावरती थँक्यू डीजे शून्यावरती ते बाद झालाय गोल्डन डकचा इथे मध्ये शिकार झालाय। बॅटिंग करत असताना पद्माकर डक हा शब्द क्रिकेटमध्ये कधी आला तर नक्कीच 17 जुलै 1866 ला नक्कीच ज्यावेळी प्रिन्स ऑफ वेल्स बॅटिंग करत होता आणि त्यावेळी तो शून्यावरती बाद झाला। तदनंतर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये बातमी आली प्रिन्स ऑफ वेल्स मूव्स ऑन डक अँड गो टू शाही पवेलियन आणि त्यानंतर क्रिकेटमध्ये डक हा शब्द वापरला जाऊ लागला। आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर मुथैया मुरलीधरन तर बस 60 वेळा शून्यावरती बाद झालाय। त्यानंतर सनत जयसूर्या 34 34 वेळा। त्यानंतर नंबर लागतो पाकिस्तानचा एक विध्वंसक खेळाडू शाहिद आफ्रिदी, तो खेळाडू तब्बल 30 वरती बाद झाला आणि पहिल्या बॉलवरती आतापर्यंत श्रीलंकेचा गोलंदाज चामिंडा वास त्यांना 5 वेळा फलंदाजांना बाद केलाय। त्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे झहीर खानचा, त्यानं 4 वेळा पहिल्या बॉलवरती विकेट घेतली आहे। मग इथे घडलं काय? बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 सफलता आणि इथे सेलिब्रेशन होतंय कारण फुलटॉस बॉलवरती इथे त्रिफळा उद्ध्वस्त झालाय, फर्निचर डिस्ट्रॉय होतं। बॅट्समॅन बॅक टू द पवेलियन। दोन चेंडूवरती इथे मात्र 2 फलंदाज इथनं बाद झालेत आणि इथनं विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे गोलंदाज। एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला आतापर्यंत 92 विकेट हॅट्रिक कंप्लीट झालेत आणि त्यामध्ये भारताचे 5 गोलंदाज आहेत। नक्कीच जर विचार केला कपिल देव, रामराम निकांस, इरफान पठाण असेल, झहीर खान असेल, हरभजन सिंग असेल आणि भारताचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव असेल आणि इथे जर विचार केला तर पहिली हॅट्रिक कधी झाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर नक्कीच आकिब जावेदच्या माध्यमातून जो पाक मुलकाचा गोलंदाज होता त्यांना बाद केलं होतं रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्करला। मग ते तिन्ही खेळाडू त्यांना लेग बिफोर विकेट LBW च्या स्वरूपात बाद केले होते। मग इथे हॅट्रिक झाली नाहीये आणि हॅट्रिक हा शब्द क्रिकेटमध्ये कधी आला तर 1856 ला ज्यावेळी 3 बॉल 3 गडी बाद केले गोलंदाजांना त्यावेळी त्याच्या टीम मेंबर्सनं त्याला हॅट दिली आणि त्यानंतर क्रिकेटमध्ये हॅट्रिक हा शब्द सर्रासपणे वापरला जाऊ लागला आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये हॅट्रिकला खूप महत्त्वाचं स्थान असतं कारण तो विक्रम असतो गोलंदाजाच्या नावावरती। राऊंड विकेट हा बॉल इथे फुल्लर लेनचा होता, फ्रंट फुटला येऊन हलक्या हातानं चेंडूला इथे मात्र पुश केलंय कारण माहिती आहे इथनं 2 सलामीचे फलंदाज शून्यावरती बाद झालेत। इथनं कमबॅक होणं खूप गरजेचं आहे आणि इथे चौथ्या बॉलवरती संत आणि अतिशय सावध आणि धक्कादायक सुरुवात इथे झाली आहे। बॅटिंग करणारा संघ इथे तुम्ही पाहताय टॉस हारल्यानंतर कोलम हा संघ इथे लढतोय कांबा क्रिकेट संघासमोर। गोलंदाज तयार, राऊंड विकेट इथे फटका चांगला आहे। माझा क्षेत्ररक्षक इथे प्रयत्न करतोय की हा झेल इथे मी घेतोय। इथे मात्र दोघांमध्ये संवाद झाला नाहीये, कोऑर्डिनेशन नव्हतं आणि झेल कसा टिपला जातो मी तुम्हाला नक्कीच सांगेल। जर लॉंग ऑनच्या फिल्डरला कॅच असेल त्याला वाटलंय की कॅच आपल्यासाठी इझी आहे तर त्या फिल्डरना कॉल करायचा असतो की हा झेल मला घ्यायचा आहे। इथे मात्र कॉल करू शकला नाहीये क्षेत्ररक्षक कांबा संघाचा प्रवीण आणि 2 धावा इथे मिळतील।
2 धावेच्या बरोबरीनं संघ देखील पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावा इथनं लागले 3. इथे मात्र लिडिंग आहे. चेंडू मागे जातोय आणि इथनं ओव्हर हॅट्रिक इथे कंप्लीट करेल गोलंदाजी करत असताना सतीश. आकाश इथे गोलंदाजी करतोय आणि आकाशने इथनं ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केली आहे. आणि फलंदाज 1 मिनिट डीजे. फलंदाज आतापर्यंत बाद झालेत पद्माकर, त्यानंतर मोहन, त्यानंतर इथे बाद झाले सतीश. न्यूमॅन इन ॲट नंबर 5. इथे तुषारच्या जोडीनं 5व्या क्रमांकावरती नवा फलंदाज इथनं येईल. शिवा इथे मैदानावरती येतोय. 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचा फलंदाज आता पाहिजे इथे या 4 षटकाच्या मॅच मध्ये फायटिंग टोटल फलकावरती लावून देईल का बॅटिंग करणाऱ्या कोलम या क्रिकेट संघाला. इथे मात्र खूप काही गमावलंय कोलम या संघानं. मात्र जेव्हा सर्व काही संपतं असं तुम्हाला वाटतं तीच वेळ असते नव्यानं काही ती सुरुवात करण्याची. कारण इथनं आता सांगावाला गेल्या बासमनला अर्थात तुषार आणि शिवाला शर्यत इथनं अजूनही संपली नाही. कारण इथनं अजून कोलम संघ जिंकला नाही. संघर्ष इथनं करावा लागेल, खरं तर प्रवास इथनं करावा लागेल. तेव्हाच या मॅच मध्ये इथे एक चांगली टोटल फलकावरती लावू शकतोय बॅटिंग करणारा कोलम हा संघ. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः धाबे दणाणले कोलम टीमच्या नक्कीच पाठीराख्यांचे. कारण इथनं पहिलं षटक अतिशय चांगलं हाताळलं गोलंदाजी करत असताना आकाशनं. आकाश क्रिकेट जगताचं एक मोठं नाव आहे. रायगडचा वंडर बॉय, पारगाव संघाचा एक अफलातून कोहिनूरचा हिरा आकाश तारेकर सध्या लीड करतोय. प्रतीक पुणे अर्थात डिंगडॉंग सारख्या बलाढ्य टीम मध्ये ग्रामीण भागातला खेळाडू सध्या स्थान मिळवतो. ही देखील अभिमानाची गोष्ट रायगड वासियांसाठी. मध्ये इथे ही क्रीडा सोहळा तुम्ही पाहताय कल्याणच्या क्रीडा संकुल या मैदानावर थेट लाईव्ह जगाच्या काना कोपऱ्यापर्यंत इथनं पोहोचवली जाते आणि याचं श्रेय जातं tenniscricket.in. नक्कीच टेनिस क्रिकेट मधली पहिली अशी वेबसाईट नक्की ज्या वेबसाईटनं अवघ्या 5 वर्षामध्ये 2 लाख सबस्क्रायबर कंप्लीट केले. त्याचबरोबर हे चॅनल गुगल व्हेरीफाय देखील झालं नुकतंच. आणि त्याचबरोबर जर विचार केला तर 2013ला संतोष नाणेकरच्या स्वप्नातनं साकारलेली लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी इथे मात्र हे टुर्नामेंट कव्हर करते. ओमकार आणि त्याचे टीममेट याचं श्रेय कम्प्लिटली दोघांना जात आहे. संघ मात्र पुढे सरकेल. टीमची टोटल फलकावरती 5 धावा. आखू डब्याचा बॉल इथे फटका फसलाय. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कॅचेस विन द मॅचेस. पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. आणि इथनं अजून एक खेळाडू बाद. रोहित भाई साऱ्यांच्या तोंडावर एकच नाव. रोहित भोईर रोहित भाई साऱ्यांच्या तोंडावर एकच नाव. रोहित भाई साऱ्यांच्या तोंडावर एकच नाव. रोहित भोईर रोहित भाई. नक्कीच कल्याण परिसरामध्ये रोहित भोईर आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विचार केला तर हिटमॅन रोहित शर्मा. नक्कीच रोहित शर्माची ती इनिंग तुम्हाला आठवत असेल. 4 या धावसंख्येवरती झेल सोडला रोहित शर्माचा. आणि त्यानंतर ना भूतो ना भविष्यती 264 धावा ठोकल्या होत्या रोहित शर्मानं. मार्टिन गुप्टिल देखील तुम्हाला आठवण असेल. सॅम्युल्सनं त्याचा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल सोडला 4 या आकड्यावरती. त्यांना त्या मार्टिन गुप्टिलनं देखील 237 धावा ठोकल्या होत्या वेस्ट इंडिज टीम समोर न्यूझीलंड टीमच्या माध्यमातून खेळत असताना. मग इथे या मैदानावरती तेवढी मोठी इनिंग नव्हे, म्हणजे एक शॉर्ट अँड स्वीट आणि एक बेस्ट इनिंग इथं खेळावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. गोलंदाज तयार. अकुटप्प्याचा बॉल इथे मात्र बॅकफुटला येऊन या बॉलला स्क्वेअर कट करायचं होतं. चेंडू इथे मात्र डॉट जातोय. त्याचबरोबर इथे घोडविंदे सरांचं शुभागमन झालंय. नक्कीच घोडविंदे सर इथं जात आहेत. त्यांना विनंती करतो या मंचावरती आपलं इथे हार्दिक अधिक स्वागत केलं जाईल. चेंडू हवेमध्ये अनदर बिग 1 विकेट. सातत्यानं इथे विकेटचं पतंग होतोय. 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू बाद. इथनं पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद धावाल्या 3. इथनं दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 गडी इथनं बाद केलेत गोलंदाजी करत असताना.
अजून एक मिस टायमिंग स्ट्रोक इथे मात्र झेल थोडं हार्ड आहे. मध्ये इथे आत्मविश्वास उंचावलाय. फिल्डिंगचं स्टँडर्ड इथे जपत असताना आकाश तिथे चेंडू खाली आलाय आणि अजून एक यश इथनं संपादन करतोय तो म्हणजे कांबा संघ. आणि आपल्या गोलंदाजी मधली तेजधार एक तेजदारपणा इथे दाखवत असताना कांबा संघाचा गोलंदाज गौरव. जिथे संघ देखील हादरलाय तो म्हणजे कोलम. कोणताही खेळाडू मैदानावरती थांबण्यास तयार नाहीये. इथनं बॅटिंग करतोय आता मात्र गणेश आणि त्याच्या जोडीनं महेश इथे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथनं 2 षटक देखील पूर्ण झालेत. या षटकामध्ये देखील गौरवनं 2 धावा आणि तब्बल 3 फलंदाजांना बाद केलाय आणि 2 षटकाचा खेळ इथनं संपला. पहिल्या षटकामध्ये रन आल्या 3, खेळाडू बाद झाले 3. दुसऱ्या षटकामध्ये रन आल्या 2 आणि खेळाडू तब्बल बाद झाले 3. आणि इथे तब्बल फलकावरती 5 रन 12 बॉल कंप्लीट झाल्यानंतर आणि 5 खेळाडू बाद झाल्यानंतर इथे मैदानावरती जमू शकलाय कोलम हा संघ. आणि नक्कीच जी बॅट हरवली आहे ती म्हणजे मांजरली संघाची. बघा सुभाषची बॅट आहे. एक आदर्श खेळाडू आहे त्यामुळे आणून द्या जय कोणाकडे असेल. नक्कीच विनंती आहे. जागृती स्पोर्ट्सची नक्कीच ती बॅट आहे आणि त्या बॅट मधनं अनेक विक्रम केलेत सुभाषनं त्यामुळे त्याला ती बॅट खूप लकी आहे. त्यामुळे आणून द्या फास्ट ज्या कोणाकडे असेल. चुकून राहिली असेल तर नक्कीच तसं त्यांच्यापर्यंत माहिती द्या. इथे 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच संघ थोडासा इथे अडचणीमध्ये सावरलाय. मग ते क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन्स येणं खूप गरजेचं असतं कारण तेव्हाच तर कळतं की तुमच्या संघाला कोणत्या मोमेंटला कोणता खेळाडू सावरू शकतोय. आणि संधी आली आहे, चान्स मिळाली आहे, पैसा फायदा उचलतील का. हा बॉल इथे फटका चांगला आहे. मग क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि चेंडू वीरेंद्र सेहवाग स्टाईल इथे भिरकावून दिलाय. तो म्हणजे डीप स्वीप कव्हर बाउंड्री लाईनच्या वरनं 1 माउस ओव्हर द लाईन. आणि अंपायर महेश अर्थातच बुमरो इथे सांगत असताना हा चेंडू सीमा पार जातोय. 4 धावा. आणि या चौकारांना इथे धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल आता मात्र कुठेतरी एक वेगळा आकार घेत असताना 9 धावा. इथे फ्रंट फुटला येऊन अफलातून ऑफ ड्राईव्ह इथे लगावलाय. शेतक्षक तिथे तैनात आहे. दुसरी धाव इथे पूर्ण होईल का. मात्र इथनं अंपायर बुमरोचं बोट जाते आकाशाकडे. म्हणजे इथनं परतावा लागेल बॅट्समनला. रन आउट आणि पहिलं सांघिक यश इथे मिळत आहे. आणि 6वा धक्का इथनं लागलाय कोलम क्रिकेट संघाला. नक्कीच उद्या या मैदानावरती या परिसरातला एक मोठा संघ पाहायला मिळेल. निलेश इथे मात्र अभ्यास करतोय मैदानाचा. वर टीमच्या बाजूने उद्या उतरतील अनिल म्हात्रे, एक अतिशय चांगला खेळाडू आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सचिन तेंडुलकरचा डायड हार्ड फॅन आहे. बेस्ट ऑफ लक. नक्कीच उद्या कदाचित आम्ही असू नसू मात्र इथे वरप संघाला आपण शुभेच्छा देऊ. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील तिथे तैनात. नक्कीच प्रयत्न केला जातो बाउंड्री अडवण्यासाठी. इथे मात्र चांगला प्रयत्न आणि यश देखील मिळालंय. कारण क्रिकेटमध्ये मेहनत खूप गरजेची असते. 2.5 अक्षराचं भाग्य बदलण्यासाठी करावी लागते 4 अक्षराची मेहनत. ती मेहनत इथे कुठेतरी अपुरी पडली आहे आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या कोलम संघाच्या बाजूनं. टीमची टोटल फलकावरती 2 ने पुढे सरकेल. डबल फिगर मध्ये धावफलक इथनं तुम्हाला दिसतंय. सागर सुरोशी गुलनेकरच्या भूमिकेमध्ये त्याच्या जोडीनं 13 धावा इथे नक्कीच आम्हाला सांगत असताना आमचे दोन्ही ऑफिशियल स्कोरर tenniscricket.in च्या माध्यमातून जो लाडका प्रेक्षक वर्ग आमच्या सोबत जोडला गेलाय. संघर्ष चषक 2018 नक्कीच कल्याण क्रीडा नगरीला एक मानाचा करंडक, एक मानाचा विश्वचषक इथे म्हणता येईल. कारण या विभागामध्ये या सीझनला पहिलीच YouTube लाईव्ह टुर्नामेंट इथे तुम्हाला पाहायला मिळते. आणि इथनं अजून एक धक्का मात्र लागेल. कोलम संघाची परिस्थिती सध्या अशी झाली आहे
तू चल मैं आया. मध्ये क्रिकेट कुठेतरी चुकीचं आहे. ज्यावेळी तुमचे सलामीचे खेळाडू अपयशी ठरतील प्रत्येक वेळ अशी नाही येणार की तेच खेळाडू तुमचा विजयाचा डाव सावरतील. कारण ग्रामीण क्रिकेट कशासाठी खेळलं जातं नक्कीच तुम्हाला सांगेल. गावाच्या स्वाभिमानासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, तुमच्या गावाचं नाव टेनिस क्रिकेटच्या पडद्यावरती मानानं घ्यावं जावं त्यासाठी खेळलं जातं हे ग्रामीण क्रिकेट. 8 खेळाडू इथनं बाद झालेत आणि इथनं सातत्यानं नक्कीच इथे नजर लागली आहे. पद्माकर आणि मोहन बाद झाल्यानंतर कम्प्लिटली कोलम संघाच्या डावाला. इथनं प्रयत्न करा. अजून जे खेळाडू टीम मध्ये आहेत त्यांना एकच सांगेल अजून खूप सारा सराव करा आणि ज्या ज्यावेळी संघाला गरज असेल त्यावेळी जे खेळाडू बाद होतील त्यानंतर संधीचं सोनं करायला शिका. जेणेकरून हे टेनिस क्रिकेटचं जग नक्कीच तुमच्या नक्कीच संघाचा कुठेतरी दिवाना होईल, तुमचा फॅन फॉलोवर्स वाढेल. अशी कामगिरी नेहमी व्हायला हवी. कारण मैदानाच्या आतमध्ये उतरताना एकच गोष्ट घेऊन उतरायची, जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इथे मात्र चेंडू इथे लॉंग ऑफला 1 बाउन्स बॉल फील्ड केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच दर्जेदार फेकी इथे देत असताना लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तो म्हणता 1 रन फलकावरती ऍड होईल. सिंगल डबल ना इथे काम चालणार नाहीये. कारण असं नेहमीच म्हटलं जातं बिना हवा से का फूल गिलेंगे, जब तक बारिश ना हो इके दुखे से कितना टारगेट सेट कर पाएगी एक कोलम टीम जब तक मुकाबले में छक्के और चौके ना हो. इथे मला मोठे फटके लगवायचे आहेत. कारण क्रिकेट एक असा खेळ आहे जिथे एका षटकामध्ये मॅचचं रूप बदलत असतं. कारण आताच एक स्पर्धा झाली केजू मुंडेच्या माध्यमात आगासनला डोंबिवलीमध्ये 6 बॉल 35 रनची गरज होती आणि 5 बॉल मध्ये 35 धावा कुठून सामना संपवला होता मयूर देवकरनं, जो मोठी दिसायचा खेळाडू आहे. आणि इथनं जर अजून 20 धावा नक्की चौथ्या षटकामध्ये जर कुठल्या गेल्या तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये एक फायटिंग टोटल एक सन्मानजनक स्थिती इथनं गाठू शकेल बॅटिंग करणारा कोलमा संघ. मध्ये इथे धावा बनवणार कोण हा देखील मोठा प्रश्न पडलाय. 2 धावा इथे मिळतील. 3 षटकांचा खेळ इथनं झाला पूर्ण. आफ्टर 3 ओव्हर्स 5.00च्या सरासरीनं 8 गडी बाद 15 धावा. बॅटिंग करणारा टॉस आल्यानंतर कोलम हा क्रिकेट संघ. डीजे काही हरकत नाहीये डीजे, नो प्रॉब्लेम. कारण ऑनलाईन इथे मध्ये डीजे सिस्टीम प्ले होती आहे. दोष डीजेचा नाही तुमच्या नेटवर्कचा आहे. इथे सॉन्ग प्लेच झाला नाहीये. तर इथनं स्लॉगिंग ओव्हर बाकी आहे. स्ट्रायकर बासमन जो मध्ये पाहायला मिळतोय. विकास इथे आपल्या टीमला सावरेल का. अंतिम षटक इथनं शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये इथनं जरी 17 ते 18 धावा इथनं कुठल्या गेल्या तर नक्कीच इथे मात्र एक फाईट करणारी टोटल फलकावरती लावता येईल. संघर्ष चषक खेळणी अतिशय चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. मैदानाच्या भोवताली तुम्हाला तब्बल 4 स्थान इथनं पाहायला मिळत आहेत. एक स्लाइड स्क्रीन तुम्ही पाहू शकाल. आमचे भव्य दिव्य मान्यवर कक्ष, त्याचबरोबर मान्यवर कक्षामध्ये बरोबर नक्कीच चांगली जागा शोधून इथे समालोचन कक्ष तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि इथे फटका चांगला आहे. चेंडू सरळ जाईल. शॉर्ट ऑफ लेन बॉलला हुक करत असताना चेंडू जातोय स्वर्गीय दिलीबर स्टँड मध्ये सीमारेषा पार. 4 धावा. थँक्यू डीजे. जिथे चौकारानं धावफलक पुढे सरकेल. 19 जो आकडा वीरेंद्र सेहवागसाठी खूप लकी होता. नक्कीच IPL क्रिकेटचा विचार केला. IPL धर्तीवरती 119 धावा होत्या वीरेंद्र सेहवागच्या नावावरती. ओडीआय क्रिकेटमध्ये 219, एक दिवसीय सामन्यामध्ये, टेस्ट क्रिकेटमध्ये 319. 19 आकडा खूप लकी होता वीरूसाठी. मग टेस्ट क्रिकेटचा विचार केला तर नॉट आउट 400 धावेचा विक्रम होता ब्रॅन लारा आणि आजही तो विक्रम अबाधित आहे. आणि सचिनला नक्की ज्यावेळी विचारलं होतं नक्कीच एका मुलाखतीमध्ये की 400 धावेचा विक्रम तुटला जाईल का, त्यावेळी सचिनने सांगितलं होतं ही क्षमता फक्त अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली मध्ये आहे. कदाचित ते खेळाडू हा विक्रम तोडू शकतील. मग तो विक्रम आहे जो आतापर्यंत नक्कीच अबाधित पाहायला मिळतो. मग इथे नक्कीच लोस्कोची मॅच तुमच्या समोर असेल. आणि लोस्कोच्या मॅचचा विचार केला तर 96 धावा देखील डिफेन्स आल्या होत्या IPLच्या धर्तीवरती. आणि 2004च्या मॅचचा विचार केला श्रीलंका वर्सेस झिम्बाब्वे, एवढ्या 35 धावेवरती 50 षटकाच्या मॅच मध्ये झिम्बाब्वे संघ ऑल आउट देखील झाला होता. मग इथे प्रत्येक एक धाव महत्वाची असेल बॅटिंग करणाऱ्या कोलम क्रिकेट संघासाठी. इथे बॅट नक्की चेंज झाली आहे. मग समीकरण आणि चित्र या मॅचचं बदलेल का, मोठा स्ट्रोक इथं लगावला जाईल का बॅटिंग करत असताना. स्ट्रायकर बॅट्समन गणेशच्या बॅटमधनं हा बॉल इथे डिफेन्स केला. हे क्रिकेट चुकीचं आहे.
कारण इथे तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि तुम्ही एकेरी दुहेवरती धाब्यावरती लक्ष द्याल तर काळ्याच्या पडद्यामागे हळूहळू का होईना मध्ये नक्कीच गडप होताना तुम्हाला पाहायला मिळेल कोलम क्रिकेट संघ. कारण कामगिरी काय बहारदार केली, कारण विजय हा शौर्याचा अलंकार असतो, तो कधी मागून मिळत नाही. विजयासाठी झगडावं लागतं, या रगरगत्या उन्हामध्ये मेहनत करावी लागते आणि तुमच्या अंगामध्ये जर कुवत असेल, सामर्थ्य असेल, गुणवत्ता असेल तर नक्कीच तुम्ही क्रिकेटचं हे जग आपल्या हिमतीच्या जोरावरती गाजवू शकता. अकुटप्पाचा बॉल फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, अजून एक चांगला झेल आणि खेळाडू बाद. अंतिम बॉल इतना शिल्लक असेल आणि न्यू मॅन इन ॲट नंबर 11. नक्कीच 11वा फलंदाज जेव्हा मैदानावरती येतो तेव्हा ते चित्र कुठेतरी थोडंसं वेगळं असतं, कारण तुम्ही फक्त 24 बॉल फेस करताय आणि त्यामध्ये जर तुमचे 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असतील तर त्या क्रिकेटला मी म्हणेल कुठेतरी थोडं लक्ष द्यायला हवं कॅप्टनना. इथे अंतिम बॉल बाकी आहे आणि इथे फटका फसलाय, संघ इथनं ऑल आउट आणि पहिला ऑल आउटचा मान इथनं मिळवला. एकदा टाळ्या होऊ द्या पूर्ण गोलंदाजी करणाऱ्या टीम साठी, कारण 4 षटकं इथनं हाताळली गेली. पहिल्या षटकामध्ये आकाशनं 3 गडी बाद केले, 3 रन दिल्या. गौरवनं 2 धावा 3 गडी बाद केले. निलेशनं त्याचबरोबर 2 फलंदाजांना बाद केलं. त्यानंतर योगेशनं इथे या टीमला अक्षरशः ऑल आउट होण्यास भाग पाडलं. ज्यानं लास्ट 2 बॉलवरती 2 विकेट कॅरी केल्या आणि इथे 24 बॉल फेस करत असताना 24 बॉलचा सामना नक्कीच केला गेलाय. मग 10 गडी बाद, इथे रन आले 23 आणि येणारे 24 चेंडू आणि 6.00च्या सरासरीने 24 धावेची गरज आहे. एक लक्षात घ्या, कांबा संघ फास्ट या डगआउट मध्ये आणि फास्ट क्षेत्ररक्षण इथनं सजून घ्या. कोलम क्रिकेट संघ पाहिजे मॅच इथनं कशा प्रकारे रंगेल. मग आपल्याकडे कसा वेळ आहे, प्रेक्षक थोडेसे नाराज झालेत आणि संधी देऊ इथनं आमच्या ओमसाई मंडल डीजे ला. जिल्ह्यात वरप फेमस गाव आहे, वरप फेमस गाव. रोहित भोईर रोहित भाई साऱ्यांच्या तोंडावर एकच नाव. रोहित भोईर रोहित भाई साऱ्यांच्या तोंडावर एकच नाव. रोहित भाई साऱ्यांच्या तोंडावर एकच नाव. रोहित भोईर रोहित भाई साऱ्यांच्या तोंडावर एकच नाव. नोव्हेंबरला गेला सोडून तू आम्हाला, गेला सोडून तू आम्हाला, गेला सोडून तू आम्हाला. रोहित भाई तुझे नावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय बोलवाला, ठाणे जिल्ह्यानं हाय बोलवाला, ठाणे जिल्ह्यानं हाय बोलवाला. गणेश मोरे दादांनी हृदयात जपलंय भाईचं नाव. धीरज भोईर सांगे साऱ्यांना वरप आमचा गाव आहे, वरप आमचा गाव. आणि नक्कीच आजच्या या स्पर्धेबद्दल आपण थोडी चर्चा करू. रोशन संघ चषक 2018 तुमच्या समोर आहे. tenniscricket.in माध्यमातून ओमकार सावंत, मिलन पाटील ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवत आहेत. 51,000 पहिल्या क्रमांकासाठी धनराशी, दुसऱ्या क्रमांकासाठी 25, थर्ड प्राइज आहे 10,000, फोर्थ प्राइज 10,000, टोटल 96,000 इथनं या स्पर्धेमध्ये पे केले जातात. फक्त 5,000 रुपये प्रवेश फी आहे. तरी सुद्धा तुम्हाला YouTube लाईव्ह ही टुर्नामेंट पाहायला मिळते. आजच्या दिवसात जर विचार केला, पहिली फेरी अतिशय चांगली झाली. पहिल्या मॅच मध्ये खूप काही पाहायला मिळालं. रेवती वर्सेस कणकरपाडा आणि तिथे मात्र रेवती संघाने तो सामना जिंकला. त्यानंतर मांजरली वर्सेस कुंदे, मांजरली संघाने मॅच जिंकली 50 लक्ष पार करताना. त्यानंतर कोलम वर्सेस बापसई, कोलम संघाने सामना जिंकला. 64 धावा कुठून 65 धावा डिफेन्स केल्या होत्या. पद्माकरच्या तर 40 धावा प्रत्येकाला आठवत असतील. इथे त्याचीच मध्ये कमी जाणवली, तो खेळाडू लवकर बाद झाला. त्यानंतर कांबा वर्सेस पोई हा सामना तुम्ही पाहिला. तिथे मात्र आता कांबा संघानं नक्कीच इथे दुसऱ्या फेरीमध्ये खूप चांगली कामगिरी ती केली आहे कोलम टीम विरुद्ध आणि ते 24 रन त्यांना करायचे. सामना सुरू होतोय. चोवीस चेंडू आणि 24 धावेची गरज.
नक्कीच 24 बॉल 24 धावा इथे म्हणता डिफेन्स होतील का? ठीक आहे, 24 आकड्याचा जर विचार केला 24 एप्रिल 1973 तुम्हाला आठवत असेल, नक्कीच मुंबईमध्ये जन्म झाला विक्रमादित्य सचिनचा. त्याच्या नावाने एक स्टँड तुम्ही बरोबर पाहताय आमच्या खेळाडू कक्षाच्या उजव्या बाजूला. आणि त्यानंतर 16 वर्ष 94 दिवसाचं असताना आपलं क्रिकेट कारकीर्द भारतीय टीमसाठी सुरू केलं सचिननं. आणि त्यानंतर 22 वर्ष 91 दिवस भारतीय टीमला दिले. खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली. 100 शतकं असतील, 15,000 रन असतील, सर्व आधीच्यानं कंप्लीट केल्या. म्हणजे सध्याच्या स्थितीला विराटनं त्याचा विक्रम मोडून काढला. गेम इज ऑन. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिलाच बॉल इथे रिव्हर्स इन केला, स्विच हिट. इथे मात्र एकच सांगेल, ज्यावेळी तुमचा दिवस खराब असतो त्यावेळी अशा गोष्टी तुमच्या सोबत घडतात. चेंडू सीमारेषा पार 4 रन. दिसे सोन्याचा उंगवला चलता पाकाचे महिन्याला, दिसे सोन्याचा उंगवला चलता पाकाचे महिन्याला. आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली करल्याला. थँक्यू डीजे. आणि 4 धावेनं इथे आगाज केलाय. 4 धावेनं इथनं सुरुवात झाली आहे. आणि इथे नक्कीच संदीप दादा सुरोशी यांचं शुभागमन झालंय. जिगरबाज क्रीडा मंडळ रायतेचे खंदे समर्थक. नक्कीच गेल्या वर्षी जिगरबाज क्रीडा मंडळ रायतेच्या माध्यमातून देखील इथे एक मोठी स्पर्धा झाली होती. सागर सुरोशे आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून ते आयोजन देखील अतिशय महत्वाचं होतं. आणि ती पहिली क्रीडा स्पर्धा होती. खूप अडथळे आले होते. सागर आज देखील तो क्षण आठवला तर नक्कीच मात्र बऱ्याचशा गोष्टी नक्कीच तिथे मध्ये दिसून येतात. मात्र त्यानंतर सागर सुरोशीनं ती स्पर्धा अतिशय हिमतीनं स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावरती माणुसकीचं नक्कीच अप्रतिम नातं ठेवताना ती टुर्नामेंट कव्हर केली होती. सुरई हा संघ त्या स्पर्धेमध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत पाहायला मिळाला होता. तर ती स्पर्धा लास्ट इयर होती. इथे मात्र बॅटची आतमधली कडा घेतलीये का ही चर्चा इथे केली जातीये. अंपायरवरती दडपण आणू नका. चला, अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. इथनं मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. थोडंसं नाराज नक्कीच होते खेळाडू. इथनं अजून बॅटिंग त्याला करायची होती आपल्या टीमसाठी, तर काही हरकत नाहीये. पण त्यांचा निर्णय तुम्हाला एक्सेप्ट करावाच लागेल. कारण सचिन तेंडुलकरला जर विचार केला तब्बल 21 वेळा नक्कीच नॉट आऊट असताना आऊट दिलं गेलं होतं. मग कधीही त्यांना पंचांसोबत डिस्कशन केलं नाही. मात्र सध्याच्या स्थितीला विराट सोबत जर असा किस्सा घडला तर मैदानावरचं वातावरण गरम होताना तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल की 18 नंबरची जर्सी सध्या खूप चर्चेत आहे. जो लीड करतोय सध्या भारतीय टीमला. खूप कमी वयामध्ये विराटने देखील एक वेगळी उंची काढली आणि भारतीय टीमला एक वेगळ्या स्थानावरती आणून ठेवलं. आणि सध्याच्या स्थितीला जर पाहिलं ICC रँकिंग मध्ये ODI असेल त्याचबरोबर T20 फॉर्मॅट असेल, विराट कोहली सध्या रँकिंग 1 ला आहे. नक्कीच ABD नक्कीच तुम्ही पाहिला होता ज्यांना बरेच वर्ष ती रँकिंग आपल्याकडे ठेवली होती. तो खेळाडू क्रिकेट आंतरराष्ट्रीय पासून थोडासा लांब झाला होता. ABDनं सांगितलं होतं ज्यावेळी त्याला विचारलं गेलं नक्कीच आफ्रिकन फॅन्सच्या माध्यमातून की तू का लांब जातोय, तेव्हा त्यानं सांगितलं की मला थोडी आरामाची गरज आहे. मात्र त्या आपल्या फॅन फॉलोवर्ससाठी त्यानं नव्यानं कमबॅक केला आणि आत्ताच 38 बॉलमध्ये 91 धावा देखील ठोकल्या होत्या. ABD विलियर्सनं नव्यानं सुरुवात करत असताना. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. लोवा फुल टॉस आहे. फटका चांगल्या पॉवर प्लेचा अतिशय दर्जेदार वापर. चेंडू सरळ जातो, लॉंगाला बीट करून सीमारेषा फाडतोय. संघर्ष चौकार. डीजे रणजित मिक्स. थँक्यू डीजे. आणि इथे चौकार येतोय. एक मोठा फटका मॅचमधून बाहेर काढेल कोलम संघाला. अजून एक फुल टॉस. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला चेंडू खाली आणि इथे टिपला गेलाय. एक चांगला झेल. क्षेत्ररक्षक इथे होते विकास आणि इथनं फलंदाज अजून एक बाद होईल. गौरव जो ऍज अ वन डाऊन मैदानाच्या आतमध्ये आला होता. नक्कीच काल एक गौरव नाव आम्ही पाहिलं होतं मुरबाडच्या स्पर्धेमध्ये. गौरव झुंजारराव संभाजीनगर या टीम मधनं SN बॉईज मधनं तो खेळाडू खेळत होता. 3 मॅच त्यांना अफलातून प्रदर्शन केलं. काल गोलंदाजी असेल फलंदाजी असेल त्याच्या इनिंग्स नक्कीच डोळ्यामध्ये साठवण्यासारख्या होत्या. आणि तो संघ SN बॉईज नक्कीच काल
मुरबाडच्या धडाकेबाज चषकामध्ये टॉप 5 मध्ये क्वालिफाय झाला. तिथे आम्ही 2 दिवस होतो. पहिल्या दिवस सागर कापडीने इम्प्रेस केलं. कालच्या दिवसामध्ये गौरव झुंजाररावनं की जशी काही नावं जी असतात जी तुम्हाला फर्स्ट इम्प्रेशन मध्ये नक्कीच तुमच्या मनामध्ये काळजामध्ये जागा निर्माण करतात. म्हणजे त्यासाठी क्रिकेट देखील तसं खेळावं लागतं जेणेकरून फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन जे म्हटलं जातं ते तुमच्या बॅटमध्ये तिथे पाहायला मिळावं. मध्ये इथे प्रेक्षकांना थोडंसं नाराज केलं कोलम संघानं. मध्ये पाहिजे 2 फलंदाजांना नक्कीच बाद केलंय. गोलंदाजी करत असताना मोहन तुम्हाला पाहायला मिळतोय. खूप वर्षाचा अनुभव आहे. इथे पुन्हा एकदा फुल टॉस वॉटर शॉट स्टार्ट ऑफ द टुर्नामेंट शॉट ऑफ द डे. फुल टॉस होता. लेन खूप लवकर पीक केली. चेंडूच्या लाईन मध्ये आले आणि इथे लगावला इनसाइड आउट. 4 धावा. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवकी प्राण, इथे क्रिकेट जीवकी प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा डीजे आणि इथे पहिलं षटक कंप्लीट झालंय. एका षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर स्कोर कार्ड वरती रन इथनं मला पाहायला मिळतील. आतापर्यंत 13 धावा. बारा 11 धावेची इथं मात्र गरज आहे. आता डीजे आवाज बरोबर आहे. आता इथ सेटिंग असू द्या. उशिरा का होईना मात्र प्रॉपर सेटिंग आज मात्र मिळाली आणि डीजे ऑपरेट करतायत. तिथे मात्र डीजे ऑपरेटर योगेश भोईर खूप चांगलं डीजे ऑपरेटिंग करत असताना 18 चेंडू 11 धावा. अजूनही इथनं नक्कीच काहीतरी करण्याची धमक घेऊन गोलंदाज झालाय. गोलंदाजी मागवती महेश. नक्कीच रेड जर्सी नेहमीच धोका ठरली आहे. नक्कीच ब्रॅटवेट तुम्हाला आठवत असेल. 4 बॉल 22 धावेची गरज असताना इंग्लंड विरुद्ध लगावलेले ते 4 षटकार. नक्कीच इंग्लंडनं क्रिकेटचा शोध लावला म्हणजे त्या इंग्लंडला अजून विश्वचषक जिंकता आला नाहीये. मग यावर लास्ट टाइम संधी होती. मग ब्रॅटवेटनं त्यांच्या स्वप्नांना उद्ध्वस्त केलं आणि वेस्ट इंडिजनं विश्वचषक जिंकलं होतं उचललं होतं. इथे फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये. चेंडू जातो इथे मात्र मिड विकेटला. अफलातून झेल तिथे मोहन टिपत असताना आणि इथनं तिसरा गडी गारद करण्यामध्ये यश येत आहे. ते म्हणजे कोलम क्रिकेट संघाला. लई दिवसाचं थँक्यू डीजे. नक्कीच संगीत कोंड होतं समजलं नाही. म्युझिक चांगली होती. 11 धावा इथनं अजून बनवायचे आहेत. 17 बॉल इथनं शिल्लक आहेत. आतापर्यंत फलकावरती धावा लागले 13. इथनं जास्तीत जास्त विकेट कॅरी करावं लागतील. जसं समोरच्या टीमने तुम्हाला ऑलआउट केलं इथनं ऑलआउटचं उत्तर ऑलआउटनच द्यावं लागेल. इथे फटका चांगला आहे आणि इथे चेंडू सरळ जाईल. डीप स्वीप हवं. बाउंड्री लाईन च्या बाहेर. 4 धावा. आठवणीचा कापतोय केक आज रोहित भाईचा. आठवणीचा कापतोय केक आज. नक्कीच वाढदिवस नक्कीच सेलिब्रेट करा. नंतर बरेचसे चित्र आम्ही पाहत असतो. वाढदिवसाचा केक रस्त्यावरती टाकला जातो सेलिब्रेशन करतानंतर आणि त्यानंतर काही गरीब घरातली मुलं तोच केक उचलून खात असतात. मी एकच गोष्ट सांगेल असं नाहीये की तुम्ही तुमची पद्धत बदला आपली संस्कृती जपा. परप्रांतीय संस्कृती वापरण्यापेक्षा जरी तुम्हाला केक कट करायचा असेल केक नक्की कट करा.
तो केक तोंडाला लावण्यापेक्षा कोणा गरीबाच्या मुखात घातला ज्याचा वाढदिवस असेल, कदाचित मी म्हणेल 10 वर्ष नाही, आता 1 वर्ष आयुष्य तुमचं सुखाने नक्कीच जाईल, यात ती मात्र शंकाच नाही आहे. जेव्हा मॅचच्या दिशेने एक रन तिथे नक्कीच येते. संघ इथे मात्र पुढे सरकेल. टीमची टोटल फलकावरती इथनं लागली आहे. इथे फटका चांगला आहे, शेतक्षक चेंडू खाली आणि इथनं चौथा गडी बाद होतो. 4 गडी बाद. स्कोर कार्डावरती धावा आता पाहायला मिळतात 17. रोहित भाईचा थँक्यू डीजे. सातत्यानं फलंदाज देखील बाद होत आहेत, धावा देखील येतात. 17 धावा झालेत, 4 फलंदाज बाद झालेत. अजूनही इथनं 7 रन करताना 6 फलंदाजांना बाद करू शकेल का? बॅटिंग करणारा संघ तुम्ही पाहताय कांबा, ज्यांची गोलंदाजी ताकद आहे. आता नेक्स्ट मॅच खूप चांगली रंगेल. मांजरली टीम समोर इथनं कोणता संघ येईल का त्या टीमकडे गोलंदाजी आणि फलंदाजीचा तोफखाना घेऊन आज तो संघ इथे उतरलाय. सुभाष गायकरच्या नेतृत्वाखाली ती टीम तुम्हाला खेळताना पाहायला मिळते. 2 मॅच जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये तो संघ दाखल झालाय. संघ चषक केळणी चषक 2018 फुल टॉस हलक्या हाताने इथे मात्र कट केलाय. इथे मात्र फुटवर्कचा वापर करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दाखवलं. अंपायर सिग्नल नो बॉल आणि नो बॉल इथे कॉल नक्कीच केला गेलाय. त्याचबरोबर इथे महेश आपलं बोट आकाशामध्ये गरगर फिरवतोय, म्हणजे इथनं हा संकेत दिलाय अंपायरनं प्रेक्षकांना उघडा डोळे पाहणे. येणारा बॉल असेल प्रेक्षकांसाठी, त्याचबरोबर बॅट्समन साठी फ्री हिट आहे. यस डीजे काही झालं नाहीये. फ्री हिटचा इशारा इन नंबरच्या माध्यमातून. मात्र काय माहिती वादळ येण्याच्या आधीचा जर हे संकेत असेल, माहिती असेल डीजेला कदाचित यानंतर मोठा फटका येईल. इथे मात्र तसं झालं नाहीये. डायरेक्ट हिट येण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला. मात्र एक धाव मिळते, संघ जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. इथनं अजूनही 5 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. 20 धावा झाले धावफलकावरती, अजून 4 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी माग वरती. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे घडून आणत असताना पाहिजे इथनं कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. व द विकेट तयार होतोय. इथे मात्र फटका चांगला आहे आणि इथे विजयाची मोहर या चौकारानं उमटवली आहे. बॅट्समन योगेशच्या बॅटमधनं हा विजयाचा चौकार. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. क्षणा पॉवर प्लेचं षटक हाताळलं आकाश आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 धावा, 3 फलंदाजांना बाद केलं. ओव्हर हॅट्रिक ज्यानं कंप्लीट केली तो आकाश ठरला इथे मॅन ऑफ द मॅच. एक आकर्षक घड्याळ रवींद्रजी धुमाळ रवींद्र दादांना विनंती करतोय आपल्या शुभ असते इथे मात्र हा टॉस आपण करू. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच देखील इथे दिली जाईल आकाशला. त्यानं चांगली कामगिरी इथे केली. चला मांजरलीचे कॅप्टन या फास्ट. मांजरलीचा कॅप्टन इथे यायचंय लगेचच. आणि निलेश कडू यांच्या शुभ असते टॉस इथे केला जाईल. सरनेम जरी कडू असला स्वभावामध्ये खूप गोडवा आहे आणि त्याच्या शुभ असते हा टॉस इथे आपण करू. रायते संघाचा वरब संघाचा एक अतिशय महत्वाचा खेळाडू कांबा वर्सेस मांजरली अशी मॅच इथे तुम्हाला पाहायला मिळेल.